आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे सर जोडले गेलेले आहेत। काल त्यांनी सभागृहामध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावर ते आक्रमक देखील झाले होते श्वानांचा। त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे सर जोडले गेले आहेत। सर, तुम्ही काल हाऊसमध्ये खूप आक्रमक झालेला होतात, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता आणि त्यानंतर बरीच चर्चा त्या मुद्द्यावरती झाली। श्वानांचा मुद्दा तो होता। मात्र आज सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर विधानभवनाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। कसं बघता आता याकडे? कालच तुम्ही आक्रमक झालेला होतात। मी कालच बोललो होतो, मला बोलून दिलं जात नव्हतं, पण हा मुद्दा अख्ख्या महाराष्ट्राच्या सिटीमध्ये खूप फेमस मुद्दा आहे आणि त्याची गरज आहे। गरज म्हणजे अशी नाही की हे तो बघा, इथे पण एक आहे बघा, तो असे जागोजागी आहेत आणि हे कुत्रे इतके हुशार झालेले आहेत आजकाल आणि निडर झाले आहेत त्याच्यामध्ये। हे आपण गाडी बोलून कुत्रे पकडायची गाडी का, एक कुत्र्याने बघितलं का तो एक आवाज काढतो, मग तो आवाज ते सर्व ऐकतात, सर्वजण पळून जातात लगेच, त्याला इशारा त्यांचा मिळतो। म्हणजे असे हुशार गँग टाईप झालेलं आहे यांचं। त्याच्यानंतर यांना एखादं अटॅक करायचं आहे आणि तो एकटा असेल तर तो दुसऱ्या वेगळ्या प्रकारचा आवाज करतो, मग ते अर्धा कुत्रे येतात त्या एका छोट्या मुलावर अटॅक करतात, त्याला फाडून खातात। अशा कितीतरी घटना आहेत। माझ्या इथे एक ज्येष्ठ नागरिक आहे बिचारा, एक आमच्याकडे कुत्रा आहे, तो सतत सर्वांना चावतोय, वारंवार कंप्लेंट करून त्यावर कुठली कारवाई केली जात नाही। मुद्दा असा आहे की कालच तुम्ही आक्रमक झाला होतात आणि खूप प्रचंड प्रमाणात चर्चा झाली त्यावरती। मात्र असं असताना आज विधानभवन परिसरात श्वान दिसून आले, म्हणजे खूप हे आहे का? म्हणजे याचा अर्थ जे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की यांच्यासाठी शेल्टर रूम करा, त्याच्यामध्ये त्यांना टाका, हे काही याच्यावर कारवाई केली जात नाही। आणि त्यानंतर मला काल आणखीन एक समजलं असं की महत्त्वाची गोष्ट आहे की यांचं लसीकरण जे करावं लागतं त्याच्यासाठी फंड आहे, पण ते करायला तयार नाहीत किंवा काही ठिकाणी त्यांना फंडच दिला जात नाही। मग यांना फंड, लसीकरण यांचं होत नाही, म्हणजे लसीकरण म्हणजे त्यांचं बीजारोपण नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना फंड दिला जातो आणि ते मग ऑपरेशन करतात त्याच्याने त्यांना पुन्हा सोडतात। त्यामुळे ह्यांची संख्या प्रचंड वाढत चालली, कारण एक कुत्री कमी की 5 ते 7 पिल्लांना जन्म देते। कोणाशी तुम्ही चर्चा करणार आहात विधानभवन परिसरातील या श्वानांसंदर्भात? आज उद्या करणार आहे। तुम्ही आज एक लक्षवेधी मांडली होती, खूप महत्त्वाची लक्षवेधी होती। बेघर झालेत काही लोक, काय ते नेमकं? माझ्या मतदारसंघामध्ये शुक्ला कंपाऊंड नावाचा एक एरिया आहे, ती जमीन तिथल्या राहणाऱ्या लोकांनी त्या मालकाकडून विकत घेतली होती, शुक्लाकडून विकत घेतली होती आणि तिथे त्या लोकांनी तिथे घरं बांधली त्यांची। त्यांनी कुठे काय शासकीय जमिनीवर घरं बांधली किंवा असं काही नाही, जमीन विकत घेऊन त्यांनी घरं बांधली आणि ती जागा नंतर दुसऱ्या एकाला त्यांनी खोटे पेपर बनवले त्याचे आणि ती जागा तिसऱ्या एकाला विकली। म्हणजे इथे पण शासनाची दिशाभूलच करण्यात आली आणि त्याच्यानंतर याची केस कोर्ट, हे शासन जे बोलत होतं पहिलं की कोर्टामध्ये केस आहे, तसं काही मॅटर नाही आहे। हे कोर्टामध्ये केस होती 2012ला, आज किती वर्ष झाली? 2024, 25 आहे ना, 2025पर्यंत झालं। 13 वर्ष हे काय झोपले होते का या अधिकाऱ्याने सर्व काय? तेव्हा त्याच्यावर कारवाई का नाही केली? आणि तेव्हा ते तिथपासून त्याचं टॅक्सेशन घेत आहेत, गुमास्ता लायसन देतात, सर्व लाईटी बिल सर्व ते टॅक्सेशन हे करत आहेत। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शासनाचा नियम असा आहे की 1995च्या आपला 1995च्या पूर्वीचे जे स्ट्रक्चर असतील ते त्यांचं हे झालं असेल, सनसेक्स झाला असेल तर ते डीम कन्व्हिन्स म्हणून त्याला मान्यता दिली जाते, डीम स्लम म्हणून। डीम स्लममध्ये काय होतं की 2011पर्यंत जेवढे झोपडे आहेत त्यांना घर द्यावं लागतं, हे शासनाची जिम्मेदारी आहे। मग तो स्लम करा, डी पीमध्ये असेल तर त्यांना PAP द्या, पण त्यांना घर देणं, त्यांना त्या गाला असेल तर गाला देणं शासनाचं बंद कर। असं असतानासुद्धा विकासक आणि या अधिकाऱ्यांनी मिळून ही घरं तोडली, निस्तेनाबूत केली। म्हणजे अशा प्रकारे तोडली, कुणाची फ्रीज तोडले, जबरदस्ती दादागिरी करून तोडले, ते बाउन्सर्स आणले आणि त्याने मुद्दा उपस्थित केल्यानंतर काय आश्वासन मिळालं मंत्री मोदयांकडनं? मान्य उदय सामंत साहेबांनी नगरविकासातर्फे आश्वासन दिलं, खूप मी त्यांचा अत्यंत आभारी आहे उदय सामंत साहेबांचा। त्यांनी चांगलं आश्वासन दिलं की याच्या बाबतीत काही भरपाई झाली त्याचासुद्धा आम्ही विचार करू। त्याच्यानंतर आताही कारवाई पूर्णपणे स्थगित करण्यात येत आहे।
आणि याच्यावर उच्चस्तरीय चौकशी लावून याच्यामध्ये जो दोषी आढळले त्याच्या गुन्हे दाखल करून त्यांना आत्महत्या टाकण्यात येईल. आता एक वेगळा प्रश्न आहे, शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो का असं वाटतंय का? कारण शिवसेनेच्याच नेत्यांचे वारंवार असे व्हिडिओ बाहेर येत आहेत. काल महेंद्र दळवींचा आला, आज भरत गोगावले यांचा देखील एक व्हिडिओ समोर आलेला आहे. रायगडमधलं पालकमंत्रीपद हे जे वाद आहे ते शिवसेनेची ताकद कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात का? कारण महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील, थेट तटकऱ्यांवरती आरोप करतात. ज्याने कुणी केलं असेल त्याने असं आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. कारण तुम्ही शेवटी बदनाम कुणाला करताय? आपल्या एका सहकार्याला बदनाम कराय स्वतःच्या स्वार्थासाठी. तर त्यांनी असं मला नाही वाटतं तसं काही त्यांनी केलं असेल, पण केलं असेल त्यांनी तसं करू नये. आणि कोणी ताकद विकत काय कमी करायचा प्रयत्न आमचे करत नाही. आमच्यावर किती आरोप केले, आम्हाला किती 50 कोके एकदम ओके काय काय गद्दार काय काय बोलले, पण आम्ही त्याचं उत्तर कामातून दिलं. आणि कामातून उत्तर दिल्या कारणामुळे लोकांमध्ये आमची प्रतिमा चांगली होती आणि लोकांनी आम्हाला भरभरून यश दिलं. आज बघितलं तर 80 सीट घेतल्यानंतर 60 सीट आमच्या निवडून आल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. हे मोठं यश आहे ना. त्यामुळे आम्ही असल्या गोष्टींची फिकर करत नाही. खूप खूप धन्यवाद सर सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन सुशांत सह मी सूरज मसूरकर, पाटील मॅडम. नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.